नमस्कार. आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावरती बोलणार आहोत. ज्या आजाराने किंवा ज्या त्रासामुळे बरीच लोकं त्रस्त आहेत, असा आजार म्हणजे व्हेरिकोज व्हेन. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हेरिकोज व्हेन म्हणजे काय? व्हेरिकोज व्हेन होण्याची कारणे काय? व्हेरिकोज व्हेनमध्ये कोणती लक्षणं दिसतात? आयुर्वेदाचा दृष्टिकोन व्हेरिकोज व्हेनकडे बघण्याचा काय आहे? म्हणजे लाईफस्टाईल किंवा आहार-विहार कसे चेंजेस करावे? तो दृष्टिकोन काय आहे? हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि व्हेरिकोज व्हेन होऊ नये म्हणून घरच्या घरी काही उपाय करता येईल किंवा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर व्हेरिकोज व्हेनमध्ये नेमकं काय होतं? आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात, ज्याला आपण आर्टरी आणि व्हेन म्हणतो. आर्टरी जे असतात ते शुद्ध रक्त हृदयाकडून शरीराकडे घेऊन जातात आणि पूर्ण शरीराला त्याचा सप्लाय करतात. आणि व्हेन्स जे असतात ते शरीरात साठलेलं जे अशुद्ध रक्त आहे, ते घेऊन हार्टकडे घेऊन जातात. तर व्हेन्समध्ये एक प्रकारची इलॅस्टिसिटी असते आणि पंपिंग ॲक्शनद्वारे ते अशुद्ध रक्त हृदयाकडे पाठवतात. त्याचबरोबर या व्हेन्समध्ये व्हॉल्व्ह असतात, ज्यांचं काम आहे की अशुद्ध रक्त जेव्हा पायाकडून वरती हृदयाकडे फेकलं जातं, त्यावेळी ते वरती गेलेलं रक्त पुन्हा खाली येऊ नये यासाठी ते व्हॉल्व्ह मदत करतात. तर याच्यामध्ये ह्या व्हेरिकोज व्हेन या आजारामध्ये काय होतं, ह्या व्हॉल्व्ह कमकुवत होतात आणि व्हेन्सची जी इलॅस्टिसिटी आहे ती कमी होते. तर याच्यामुळे अशुद्ध रक्त जे आहे ते हृदयाकडे फेकले न जाता ते पायामध्येच साठून राहते आणि त्या ठिकाणी ह्या व्हेरिकोज व्हेन म्हणजे निळसर रंगाचे जाळं पायाच्या ठिकाणी दिसायला सुरू होतं. तर याच्यामध्ये काय लक्षणं दिसतील? त्याच्यामध्ये एकतर निळसर रंगाचं जाळं पायावरती तयार होतं. त्याचबरोबर पाय जड वाटणे, पाय किंवा पिंढऱ्यामध्ये पेन्स असणे, दुखणे, पायामध्ये क्रॅम्प्स येणे. त्याचबरोबर पायाच्या ठिकाणी इचिंग म्हणजे खाजही येते काही-काही रुग्णांना. पायांचा कलर जो आहे तो चेंज होतो. स्किन डिस्कलरेशन असतं आणि आजार जसा वाढत जातो तसं त्या ठिकाणी अल्सर होण्याचीही म्हणजे जखम होण्याचीही शक्यता असते. याचबरोबर डी-व्ही-टी म्हणजे डीप वेन थ्रोम्बोसिस ही अशा रुग्णांना होण्याचे चान्सेस त्यामुळे व्हेरिकोज व्हेन्सच्या सुरुवातीच्याच अवस्थेमध्ये ट्रीटमेंट घेणं हे खूप गरजेचं असतं. आता आपण पाहूया त्याची कारणे, ह्या आजाराची कारणे काय आहेत ते. तर याच्यामध्ये जे मेन कारण दिसून येतं आपल्याला तर ते आहे स्टँडिंग वर्क. ज्या बायका किंवा जे पुरुष कंटिन्यू उभं राहून वर्क करतात, म्हणजे घरामध्ये किचनमध्ये बायका बराच वेळ उभं राहून काम चालू असतं. त्याचबरोबर प्रोफेशनल्स असं आहे की जिथं स्टँडिंग वर्क आहे, जसं उदाहरणार्थ शिक्षक, वॉचमन, सिक्युरिटी गार्ड यांना कंपल्सरी 8-8 तास वगैरे उभं राहावं लागतं. त्यामुळे अशा लोकांमध्ये बऱ्याचदा ह्या व्हेरिकोज व्हेन झालेल्या दिसून येतात. त्याचबरोबर जे हेवी वेट लिफ्टिंग करतात, म्हणजे जे अवजड वस्तू उचलतात, जिममध्ये जाऊन आपल्या बलापेक्षा अधिक हेवी वेट लिफ्टिंग करतात, त्यांना व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास सुरू होण्याची शक्यता दाट असते. त्याचबरोबर आहे सिडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे जे व्यायाम करत नाहीत किंवा शरीराची जास्त हालचाल करत नाहीत, अशा व्यक्तींनाही व्हेरिकोज व्हेनचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर ज्यांचं वेट जास्त असल्यामुळे शरीराचं ओझं त्या पायांवरती येऊन नसा तिथल्या कमकुवत होऊ शकतात. त्याचबरोबर बऱ्याचदा प्रेग्नन्सीमध्येही महिलांना हा त्रास सुरू होतो. जसं पोटाचा घेर वाढत जाईल 8व्या-9व्या महिन्यामध्ये, तसं ते पोटाचं घेर वाढल्यामुळे त्याचं प्रेशर पायावरती येतं आणि व्हेरिकोज व्हेनचा त्रास सुरू होतो. एज जसं एज होत जातं तसं व्हेन्सची जी इलॅस्टिसिटी आहे ती कमी होत जाते आणि त्याच्यामुळे वयोमानानुसार व्हेरिकोज व्हेनचा त्रास चालू होऊ शकतो. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे हेरिडिटरी म्हणजे अनुवंशिकता. ज्यांच्या वडिलांना किंवा आजोबांना असा व्हेरिकोज व्हेनचा त्रास आहे, त्यांच्या मुलांना पुढे भविष्यामध्ये व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होण्याची शक्यता दाट असते. तर ही काही कारणे व्हेरिकोज व्हेन्सची आहेत. त्यानंतर दुसरं जे आपण करू शकतो ते आहे स्नेहन किंवा अभ्यंग. तर
यालाच आपण मसाज असे म्हणतो. तीळ तेल किंवा नारायण तेल, महानारायण तेल यासारख्या तेलाने जर का तुम्ही पायाच्या ठिकाणी मालिश केली तर त्याचा तुम्हाला फायदा होतो. मालिश करताना मात्र खालून वरच्या दिशेने करायला हवी. त्यानंतर तिसरा उपाय आहे आभ्यंतर स्नेहपान. म्हणजे व्हेरिकोज व्हेनमध्ये प्रामुख्याने वात वाढलेला असतो आणि वात हा स्निग्ध गुणाने कमी होत असतो. तर स्निग्धता असणारे जे घटक आहेत त्याच्यामध्ये तेल आणि तूप ह्या गोष्टी येतात. तर रोज तुम्ही 1 ते 2 चमचे खाल्ले पाहिजे किंवा ज्यांना तूप आवडत नाही ते नारळाचं तेल किंवा तिळाचं तेल ही गरम किंवा कोमट पाण्यातून घेऊ शकता. त्याचबरोबर पंचकर्मातील सर्वांग स्नेहन, स्वेदन, बस्ती यासारखे उपाय केले तर त्या रुग्णांना फायदा होतो. ज्या ठिकाणी ह्या व्हेन्स फुगलेल्या आहेत त्या ठिकाणी जर का लीच थेरपी केली तर त्या रुग्णांनाही फायदा झालेला दिसून येतो. त्याचबरोबर आपण रक्तमोक्षण, पंचकर्म चिकित्सा याद्वारे आणि काही इंटरनल मेडिसिन अशा पद्धतीने ट्रीटमेंट घेतली तर अशा रुग्णांना फायदा झालेला दिसतो. व्हेरिकोज व्हेन या आजारामध्ये व्यायाम, प्राणायाम, योगासनं यांनाही खूप जास्त महत्त्व आहे. चालणे, सायकलिंग, स्विमिंग यासारखे व्यायाम तुम्ही रेग्युलर व्हेरिकोज व्हेन या आजारासाठी स्पेसिफिक काही व्यायाम सांगायचे झाले तर फूट एलिव्हेशन, फूट स्ट्रेचिंग, व्हेरिकोज व्हेन या आजारासाठी काही स्पेसिफिक एक्सरसाइज जे स्क्रीनवर दाखवलेले आहेत ते सेव्ह करून ठेवा आणि ते व्यायाम तुम्ही डेली करू शकता.